नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक शरद जाधव आपल्या या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, TYBA या वर्गासाठी भूगोल विषय स्तरावर कृषी भूगोल हा विषय त्या ठिकाणी आहे आणि या विषयाच्या अंतर्गत पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन हा घटक आपल्याला अभ्यासासाठी त्या ठिकाणी आहे. तर पाणलोट क्षेत्र म्हणजे काय, पाणलोट क्षेत्र संकल्पना म्हणजे काय किंवा पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, त्याची उद्दिष्टे काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत, याबद्दल आज आपण त्या ठिकाणी माहिती बघणार आहोत. चला तर आज आपण माहिती बघूया. पाणलोट क्षेत्र म्हणजे काय, पाणलोट क्षेत्राचं व्यवस्थापन, उद्दिष्टे आणि फायदे याबद्दल आज आपण माहिती घेऊया. तर पाणलोट क्षेत्र पाणलोट क्षेत्र हे एखाद्या प्रदेशातील जल आणि मृदा संधारणासाठी एक महत्त्वाचं माध्यम त्या ठिकाणी आहे. एखाद्या प्रदेशातील पाण्याच्या साठवणुकीसाठी, पूर नियंत्रणासाठी तसंच जमिनीमध्ये पाणी मुरण्यासाठी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं असतं. प्रथमतः समजून घेऊया पाणलोट क्षेत्र संकल्पना म्हणजे पाणलोट क्षेत्र म्हणजे काय किंवा पाणलोट क्षेत्र ही संकल्पना, त्याचा अर्थ काय आहे ते आपण बघूया. पाणलोट क्षेत्र म्हणजे प्रदेशात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे अनेक लहान लहान प्रवाह मिळून तयार होणारा एक मुख्य जलप्रवाह म्हणजे पाणलोट क्षेत्र. याचा अर्थ असा की एखाद्या प्रदेशात पडणाऱ्या पावसाचे अनेक लहान लहान प्रवाह मिळून जो एक मुख्य जलप्रवाह तयार होतो, त्या मुख्य जलप्रवाहाने जो काही क्षेत्र व्यापलेलं असतं ते क्षेत्र म्हणजे पाणलोट क्षेत्र होय, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. दुसरी त्याची एक व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे बघा. एक मुख्य नदी व मुख्य नदीला येऊन मिळणाऱ्या उपनद्यांना येऊन मिळणारे नाले, ओढे, ओळ यांनी व्यापलेलं जे क्षेत्र असतं त्याला पाणलोट क्षेत्र असं म्हणतात. म्हणजे एखादी मुख्य नदी, त्या मुख्य नदीला येऊन मिळणाऱ्या अनेक उपनद्यांना येऊन मिळणाऱ्या सहाय्य उपनद्या, त्यांना येऊन मिळणारे अनेक जलप्रवाह जसे ओढे, नाले, ओळ या सर्वांनी जे काही क्षेत्र व्यापलेलं असतं त्या क्षेत्राला पाणलोट क्षेत्र असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. किंवा अजून एक त्या ठिकाणी व्याख्या दिलेली बघा. एखाद्या प्रवाहास प्रमाणबद्ध मानून त्यामध्ये ज्या क्षेत्रामधून पाणी वाहत येते त्या संपूर्ण क्षेत्राला, त्या प्रवाहाचे पाणलोट क्षेत्र असं म्हणतात. एखाद्या मुख्य प्रवाहाला प्रमाणबद्ध जर मानलं तर त्या प्रवाहाला ज्या ज्या ठिकाणाहून पाणी येऊन मिळत असेल त्या सर्व क्षेत्राला त्या प्रवाहाचे पाणलोट क्षेत्र असं त्या ठिकाणी म्हणता येईल. असं आपल्याला त्याचं एकंदर पाणलोट क्षेत्र हे एखाद्या प्रदेशातील जो काही मुख्य जलप्रवाह असतो त्या जलप्रवाहाला जे त्या प्रदेशातून इतर भागातून जे काही जलप्रवाह येऊन मिळत असतील त्याच्यामुळे जो मुख्य प्रवाह तयार होतो, त्या मुख्य प्रवाहाच्या अंतर्गत आणि इतर ओढे, नाले यांनी जे काही क्षेत्र व्यापलं असेल ते त्या प्रवाहाचं काय मानलं जाईल, पाणलोट क्षेत्र असं त्या ठिकाणी मानलं जातं. त्यानंतर पाणलोट क्षेत्र बघा, इथे आकृतीमध्ये सुद्धा आपण ती संकल्पना समजून घेऊ शकतो. बघा, या ठिकाणी एक मुख्य जलप्रवाह त्या ठिकाणी दाखवलेला आहे आणि त्या मुख्य जलप्रवाहाला अनेक छोटे छोटे जलप्रवाह, ओढे, नाले, ओळ या ठिकाणी आपल्याला येऊन मिळतात आणि या ठिकाणी पुढे एक मुख्य जलप्रवाह तयार केलेला दिसतो. या सर्वांनी हे जे काही क्षेत्र ॲक्वायर केलेलं असेल ते म्हणजे काय असेल, त्या मुख्य क्षेत्राचं काय असेल, पाणलोट क्षेत्र असं असेल नाही का. तर एकंदर एखादा मुख्य जलप्रवाह आणि त्याला येऊन मिळणारे असंख्य प्रवाह यांनी व्यापलेलं जे काही क्षेत्र असेल ते क्षेत्राला पाणलोट क्षेत्र असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, पाणलोट क्षेत्र आणि व्यवस्थापन या दोन अशा बाबी आहेत बघा आणि त्या मिळून आपण पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन असं आपण त्याला म्हणतो. पाणलोट क्षेत्र म्हणजे एखाद्या प्रदेशातील जल आणि मृदा संधारणासाठी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन हे एक अतिशय महत्त्वाचं तंत्र त्या ठिकाणी मानलं जातं. तर या ठिकाणी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन म्हणजे काय, तर पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे पाणी बंधाऱ्याच्या साहाय्याने अडवलेलं पाणी जमिनीत मुरविणे
यालाच पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन असं म्हणतात. म्हणजे पाणलोट क्षेत्रामध्ये जे काही पावसाचं पाणी पडतं किंवा त्या ठिकाणी पावसाद्वारे जे पाणी त्या ठिकाणी मिळतं ते पाणी बांधाऱ्याच्या साहाय्याने काय केलं, अडवलं जावं आणि ते अडवलेलं पाणी त्या ठिकाणी जमिनीत मुरवण्याची जी काही प्रक्रिया असेल त्याला पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाची उद्दिष्टे काय आहेत ते आपण त्या ठिकाणी बघूया. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कशासाठी करायचं, त्याचा हेतू काय, त्याची उद्दिष्टे कोणती, ते या ठिकाणी आपण आपण त्या ठिकाणी बघूया. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाची जी काही उद्दिष्टे आहे ती आपल्याला खालीलप्रमाणे त्या ठिकाणी सांगता येईल. एक, निरंतर उपयोगासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचं संरक्षण करण्यासाठी आणि संवर्धन आणि विकास करणे हे पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाच्या ठिकाणी उद्दिष्ट मानलं जातं, नाही का. निरंतर उपयोगासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचं संरक्षण करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी आणि त्याचा विकास करण्यासाठी पाणलोट व्यवस्थापन तंत्र हे महत्त्वाचं तंत्र त्या ठिकाणी आहे आणि ते त्याचं उद्दिष्ट मानलं जातं. दुसरं, नैसर्गिक स्रोतांच्या वापरामुळे येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करणं. उदाहरणार्थ जसं आपल्याला माहिती की जर पुराची समस्या होत असेल तर पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन हे पूर नियंत्रण पण करू शकतं आणि त्या अडवलेल्या पाण्याचा वापर हा इतर उपयोगासाठी सुद्धा आपल्याला होऊ शकतो. तिसरं, पाणलोट क्षेत्राच्या समस्या ओळखून त्याचे नियोजन आणि अंमलबजावणी करणे. पाणलोट क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या समस्या असेल, पाणी टंचाई असेल, पूर समस्या असेल किंवा शेतीसाठी जलसिंचन असेल, पिण्यासाठी पाणी असेल, अशा वेगवेगळ्या समस्या असेल, या समस्या ओळखून त्याचं नियोजन जर केलं, त्याची अंमलबजावणी जर केलं तर त्या समस्याही कमी होतील आणि आपल्याला त्या पाणलोट क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाचा उपयोग वेगवेगळ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर चौथं उद्दिष्ट आहे बघा, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, नियोजन व अंमलबजावणी यामध्ये स्थानिक रहिवाशांना समाविष्ट करून घेणे. त्या ठिकाणी जे काही स्थानिक रहिवासी असतील यांना देखील एक रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो आणि त्यांना समाविष्ट केल्यामुळे पाणलोट क्षेत्राचे व्यवस्थापन हे लोकांना, स्थानिकांना समाविष्ट करून त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेल्यामुळे त्या पाणलोट क्षेत्राचा जे काही ज्याला आपण म्हणू शकतो की जनमानसामध्ये जी काही पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाबद्दलची आस्था आहे ती देखील त्या ठिकाणी वाढवू शकते, त्याचा उपयोग ते चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्यानंतर पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे फायदे काय आहे ते आपण बघूया. बघा, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कशासाठी करायचं, ते केल्यामुळे काय काय त्या ठिकाणी उपयोग होऊ शकतात, फायदा होऊ शकतात. तर पहिलं आपल्याला माहिती की पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामुळे जल, भूमी आणि कृषी या नैसर्गिक साधनसंपत्तीचं संवर्धन होतं, बरोबर आहे. वाहून जाणारं पाणी असेल, भूमीची जी काही धूप असेल, कृषीला लागणारं जे काही जलसिंचनाची गरज असेल, या नैसर्गिक साधनसंपत्तीचं संवर्धन होऊ शकतं त्या ठिकाणी, लक्षात घ्या. दुसरं, जमिनीची पाणी साठवण क्षमता वाढून उत्पादन वाढवण्यास मदत होते. पाणी अडवणे, पाणी जिरवणे या घटकामुळे जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया वाढते, पर्यायाने भूमिगत जलाचा साठा वाढतो आणि भूमिगत जलाचा साठा वाढल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची पातळी आणि त्या उंचावलेल्या पाण्याच्या पातळीचा त्या भागामध्ये पाण्याचं संचय वाढण्यामध्ये मदत होऊ शकते. तिसरं, दुष्काळी प्रदेशामध्ये जलसिंचन व जल पुनर्भरणासाठी वरदान आहे. विशेषतः पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन हे तंत्र दुष्काळी प्रदेशामध्ये अधिक प्रभावी त्या ठिकाणी मानलं जातं, कारण दुष्काळी प्रदेशामध्ये वारंवार येणाऱ्या पाणी टंचाईसाठी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन हे एक वरदान ठरू शकतं. त्याच्यामुळे पाण्याच्या साठ्यात वाढ करता येऊ शकते आणि पाण्याचं पुनर्भरण त्या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतं, ज्यामुळे भूमिगत पाण्याची पातळी देखील उंचावली जाऊ शकते, जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण वाढू शकतं. चौथं, कुरणांची निर्मिती आणि वृक्ष संवर्धनासाठी या ठिकाणी फायदा होतो. तर पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाच्या अंतर्गत हेही मुद्दे येतात. अशा प्रदेशामध्ये पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन केल्यामुळे त्या ठिकाणी पाणी अडवणे, पाणी जिरवणे यामुळे त्या ठिकाणी गवताची वाढ होऊ शकते, पर्यायाने कुरणांची निर्मिती करता येऊ शकते. शिवाय त्या भागामध्ये पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचं काम केल्यामुळे वृक्षांच्या संख्येत वाढ होऊ शकते, वृक्ष संवर्धनाचं कार्य देखील आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं पाचवं जे काही फायदा आहे की पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामुळे अनेक साधनसंपत्तीचं संवर्धन होत असल्यामुळे पर्यायाने काय होतं, पर्यावरण संतुलनासाठी सुद्धा ते अतिशय महत्त्वाचं एक घटक म्हणून त्याला आपल्याला मानता येईल, एक तंत्र म्हणून त्याकडे आपल्याला पाहता येईल. त्यानंतर सहावा जो काही याचा फायदा आपल्याला सांगता येईल की पिण्याच्या पाण्याची समस्या कमी होते. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामुळे पाणी अडवण्याची, पाणी जिरवण्याची, पर्यायाने भूमिगत पाण्यामध्ये वाढ होते, पाण्याच्या जलसाठ्यात वाढ होते, त्यामुळे
एखाद्या प्रदेशात पाणी पिण्याची जी समस्या असते ती त्या ठिकाणी कमी होऊ शकते आणि कायमस्वरूपी पिण्यासाठी पाणी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. त्यानंतर कृषी उत्पादनामध्ये वाढ होते की पाण्याच्या साठ्यात वाढ झाल्यामुळे जलसिंचनाच्या सोयी निर्माण करता येतात, पर्यायाने वेगवेगळी पिकं घेता येतात आणि पाण्याअभावी शेतीचं होणारं नुकसान टाळता येऊन कृषी उत्पादनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वाढ घडवून आणता येऊ शकते. आज ग्रामीण जनतेच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळते. बऱ्याचशा भागामध्ये आजही ग्रामीण भागामध्ये शेती हा एकमेव अर्थव्यवस्थेचा कणा त्या ठिकाणी आहे. त्यामुळे लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगती त्या ठिकाणी होऊ शकते. शेतीची प्रगती पर्यायाने समाजाच्या आणि लोकांची प्रगती त्या ठिकाणी होऊ शकते. जमिनीची धूप नियंत्रित होते. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामुळे सर्वात महत्त्वाचं काम केलं जातं ते म्हणजे उतारानुसार वेगाने वाहून जाणारं पाणी अडवलं जातं, ते नियंत्रित केलं जातं त्याचे वेग. म्हणून त्या ठिकाणी जमिनीची जी धूप होते ते सुद्धा त्या ठिकाणी काय होते, कमी होते. त्यामुळे हाही एक फायदा आपल्याला पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचा सांगता येईल. 10 पर्यावरणाचा व कृषी क्षेत्राचा शाश्वत विकासासाठी फायदेशीर ठरते. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामधून पर्यावरणाचं संतुलन राखता येतं, कृषी क्षेत्रासाठी त्याचबरोबर कृषी क्षेत्रासाठी जलसिंचनाची सुविधा उपलब्ध करता येऊ शकते, जमिनीची धूपचं त्या ठिकाणी नियंत्रित करता येऊ शकते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचं तंत्र त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या तंत्राचा उपयोग पर्यावरण संतुलनासाठी त्या ठिकाणी प्रभावीपणे होऊ शकतो. तर आज आपण या ठिकाणी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, त्याचे उद्देश आणि फायदे याबद्दल माहिती बघितली. आपण सर्वांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी बघितला त्याबद्दल मी सर्वांचे त्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.